मी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाला सध्या 2 वर्ष झाले मला मी कार्यरत आहोत पोलीस या पदावर. माझे सर्वात म्हणजे मनीष भालेराव सर आणि माझं नातं पहिले तर आम्ही एकमेकाचे घराचे शेजारीचा जवळचा, दुसरं म्हणजे गावचे मित्र, गावाच्या नात्यानं मामभाऊ आणि नंतर शिक्षक आणि विद्यार्थी. मी सरांचा रूम पार्टनर होतो. मी 2018 पासून म्हणजे प्रॉपर थोडं पोलीस भरतीला सुरुवात केली. पोलीस भरती मी दुसरं गायडन्स देऊ शकत नाही, म्हणजे जे प्रॉपर आहे मी तेच सांगतो. माझा काही इंग्लिश वगैरे सब्जेक्ट नव्हता. सरांनी शिकवलं, बॅचलाही बसलो मी, MPSCच्याही बसला नाही. याच हॉलमध्ये सरांची सुरुवात झाली. असंच गावात असं सर आणि मी सहज कसं फिरायला जायचं. फिरायला जाता सर बोलले, आता पहिले तर काहीच माहीत नव्हतं आम्हाला. माझं ग्रॅज्युएशन झालं, MCOMचे 2 सेमिस्टर दिले, सरांचं पण B.Ed झालं. त्याच्यानंतर सर पुण्याला गेले. म्हणजे आज जे आपण 5वी 6वीतल्या मुलाला सांगायचं आवश्यकता नाही, ते ऑटोमॅटिक तुम्ही विचारा पोलीस भरती काय करायसाठी, ते डायरेक्ट सांगू देत तुम्हाला. पूर्वी आम्हाला समजत नव्हतं, म्हणजे ग्रॅज्युएशन होऊन या क्षेत्रात. मग असं सुरुवात सरांनी फॉर्म भरून द्यायचा. पहिलीच भरती, अभ्यास वगैरे काही नव्हतं, सरांनी क्लासेसच सुरू नव्हते केले. असं गेलो तर पहिलीच भरती, नाही शूज वगैरे काही वनवर्ष मारुती 5 किलोमीटरमध्ये जाऊन सगळे पाया वगैरे फोडून आलो. म्हणजे रोडला अनवरी पायानं रनिंग मारली. 12चा टाइम दुपारी, तर त्रास झाला. मग त्याच्यानंतर मग सरांनी क्लास सुरू केले. हेच सुरुवातीला तर मी आणि आमच्या गावचे एक उमेश वानकडे बस 2. आज कोणतीही गोष्ट सुरुवात करायला खूप त्रास होतो. सरांना एवढा त्रास झाला सुरुवातीला, तुम्ही आता विचार, आज जे विद्यार्थी आहे किंवा सरांचं जे कॉन्फिडन्स आहे, त्या सुरुवातीला सर पण नवीन होते. सर शिकून आले, त्यानंतर सरांनी इथंच येत जागा सुरुवातीला 2, मग असे विद्यार्थी येतात. आणि काही मुलं सरांना प्रश्न विचारण्यासाठी मुद्दामून येत होते, बाबा सरांचा आपण काहीतरी गडचिपी करावं, सरांना घाबरून द्यावं, आपला किती अभ्यास आहे त्याशी सरांना चेक करत होते. आजही सांगतो मी, आजही सरांसमोर कितीही मोठं व्यक्तिमत्व ना, सरांनी सर जरी लागले नसल, पण मी आज चॅलेंज करतो की सर कोण्याही माणसाला जर बोलायला आवडलं तर चॅलेंज देतो मी. सरांची शिकवण्याची पद्धत अशी आहे, सर कधी पुस्तक घेत नाही. मी तर म्हणतो सरांची जर बॅच केली ना, खरोखर तुम्हाला घरी जाऊन अभ्यास करायचे काम नाही. कारण की याच हॉलमध्ये आम्ही जवळजवळ असं इथं जर बसलो ना, तर कुठल्या नाही सुरुवात संकल्प स्पर्धा परीक्षा मी कोणते क्लास नाही गेले. ऑलराऊंडर सरांनीच सगळं शिकवलं. कारण की ऑलरेडी मी रूम पार्टनर पण होतो, त्यामुळे काय माझ्याकडे मोबाईल नव्हता. सर MPSCचे क्वेश्चन इथं शिकवलं ना, तर जे चॅप्टर झाला तुम्हाला पाठवतो मला माहीत नाही, पण सरांनी इथून फोटो काढायचे आणि संध्याकाळी सगळ्या मुलांना ग्रुपवर टाकून द्यायचे. त्याच्यावर मार्क वगैरे करून रिप्लाय सगळे देतात. आणि सरांची बॅच अशी की कोणता विद्यार्थी काय उभा राहा आणि मुलीला कोणता त्रास होईल, मी तर आतापर्यंत सरांच्या बॅचची कोणती कंप्लेंट ऐकली नाही. मग असं सरांपाशी मॅथ वगैरे हे असं करत मग सगळे सब्जेक्ट सरांनी शिकवले. सरांनी MPSC बॅच बसा पाटील, आणि सरांचे एवढे उपकार आहे आज या ठिकाणी मी जे उभा आहो. खरं म्हणजे तुमच्यासारखंच मी आज, तुम्ही पण गावातलं कसं असते असंच रोडनं फिरणं, कॉलेज वगैरे आपलं, सरांनी मार्गदर्शन केलं, या क्षेत्रात आणलं आणि आज या पदापर्यंत पूर्ण स्वतःच्या पायावर उभं झालं. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा आधार रूम पार्टनर असल्याच्याने आतापर्यंत सरांना 1 रुपया पण दिला नाही. प्रत्यक्ष त्यांच्या समोर सांगतो, क्लासला मी 1 रुपया दिला नाही. असे माझ्यासारखेच विद्यार्थी नाही घडवले. ते महागावचा एक मोहसिन म्हणून होता, तो दर मंगळवारी भाजीपाला वगैरे विकून काय आठवड्याचे काय त्याचे पैसे होते, एक दिवस भाजीपाला सरांना मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. असे 10 रुपये 20 रुपये चिल्लर करून सर घेत नव्हते पैसे, पण सर म्हणे एक माझी बॉय मदत, म्हणजे क्लासचे हे नका घेऊ तुम्ही मोबदला, पण काहीतरी मला असं वाटलं पाहिजे की मी सरांची बॅच करत आहो आणि घरी जाऊन अभ्यास करू किंवा या त्या गोष्टी करू, त्याच्याबद्दल सरांनाही वाटत होतं. म्हणजे सरांनी एवढे असे कुचिन मुलं, आता मी नाव नाही सांगत, त्या आज अधिकारी पदावर आहे, पण अक्षरशः क्लासमध्ये आले ना तर त्यांना बाकीच्या सरांनी त्यांना सोडून दिलं होतं तर तुम्ही माझ्या बॅचले बसू नका, तुम्ही दारात कुणी शिकवत असाल तुम्ही तिथं कुठेही जा, कुठेही बसा. पण त्या सरांनी असे विद्यार्थी घडवले, आज अक्षरशः सरांनी रडते, कारण की परिस्थिती तशी. म्हणजे मी असंही नाही म्हणत सर ओपन चॅलेंज करायचे, मला 1 रुपया देऊ नका, फक्त मी जेवढं म्हणतो तेवढा अभ्यास करा आणि तेवढं तुम्ही मी जे ठरवलेलं आहे ग्राउंड वगैरे तेवढं करा. सरांचा रूम पार्टनर असताना आता तुम्हाला माहिती आहे, माझे तर गाववाल्याचे एवढे उपकार आहे आणि ते ऑटोवाल्याचे, माझ्याकडून त्यांना काही लाभ भेटत नाही, परंतु त्याची टिफिन देणं, मी येतं फक्त सरांच्या रूमवर राहून. सरांना कधी भाडंही नाही दिलं बऱ्याच वेळेस, त्या कोरोना काळामध्ये असं तसं बऱ्याच आमच्यावर हे झाले. आणि सरांची मेस होती, सर शनिवारी रविवारी घरी जात होते.
सर मला प्रत्यक्ष सांगत होते तू जाऊन त्या गुरु गजाननवर स्वतःची मी सरांची मी डब्बे किती खाल्ले. तर त्या माणसाने जेवढं सांगितलं तेवढं उपकार कमीच आहे. आणि आज जे घडवलं ते त्या माणसाच्यानं घडलं. असाच प्रवास करता करता ते बॅच झाली. त्याच्यानंतर मग कोरोना काळ आला. कोरोनात तरी पण आमची जायची इच्छा नव्हती घरी. मग कोरोना काळानंतर सर गेले. थोडं म्हणजे इथं कसं ते प्लेट वगैरे वाजवल्या होत्या ना, तेव्हा मग इथं काहीच भेटत नव्हतं. मग आम्ही गेलो तेव्हापासून सरांची माझी थोडी म्हणजे माझी गाडी, मी टिफिनला जात होतो, माझी गाडी पकडली पोलिसांनी आणि ते म्हणजे इथं काय करत आहे, इथं काय करत आहे